नमस्कार मंडळी, आज आपण आपल्या किचनमध्ये बेसन भरलेली शिमला मिर्च करणार आहोत। त्यासाठी कढईमध्ये पोहे खायचा 1 चमचा तेल टाकून घेतले। 2 वाट्या हरभऱ्याच्या डाळीचे पीठ म्हणजेच बेसन टाकून खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। शिमला मिर्च भरण्यासाठी अशा प्रकारे साफ करून घ्यायची। थंड झालेलं बेसन भांड्यामध्ये काढायचं। त्यामध्ये मीडियम आकाराचा बारीक कापलेला कांदा, कोथिंबीर, 1 चमचा आले लसणाची पेस्ट, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड, अर्धा चमचा चाट मसाला, 1/4 चमचा हळद, अर्धा चमचा मीठ आणि 2 पळ्या आपल्याला खायचे तेल टाकून घ्यायचे आहे। तर खायच्या तेलाचे प्रमाण जास्त ठेवायचे। लगेच हे सर्व साहित्य चमच्याने एकत्र करायचं, त्यानंतर हाताने करायचं। अर्धी वाटी पाणी घेऊन हे मिश्रण आपण भिजवून घेतलेलं आहे। हे मिश्रण जास्त पातळ करायचं नाही, असंच भुसभुशीत राहू द्यायचं आहे। आता हे लगेच आपल्या शिमला मिर्चमध्ये भरायचं। कढईमध्ये तेल टाकलं, तेलामध्ये मोहरी, जिरे, हिंग आणि थोडीशी हळद टाकून परतून घेतले। त्यानंतर लगेच बेसन भरलेल्या शिमला मिर्च यामध्ये टाकून घेतला, थोडासा पाण्याचा हबका मारून घेतला। त्यावरती ताट ठेवले, ताटावरती थोडंसं पाणी टाकून घ्यायचं। असं केल्यामुळे शिमला मिर्च करपणार नाही। त्यानंतर 4 मिनिटांनी झाकण उघडून चमच्याने किंवा चिमट्याच्या साहाय्याने ह्या मिरच्या अशा पलटून घ्यायच्या। अशा 2-3 वेळ करायचं आणि परत झाकण ठेवून मंद आचेवर ह्या मिरच्या शिजून घ्यायच्या। इथे आपल्या मिरच्या तयार झालेल्या आहेत। यावर मस्त कोथिंबीर घालायची आणि लगेच पोळी, भाकरी, वरण भातासोबत खायला घ्यायच्या।